तुम्हाला 2010 मध्ये आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ हा मराठी सिनेमा आठवतोय का? या चित्रपटानं एका विशिष्ट युगाचं वास्तव मोठ्या पडद्यावर उतरवलं होतं. या सिनेमात आपल्याला काय पाहायला मिळतं तर चिंचोळ्या गल्ल्या, चाळीतील माणसांचा जीवघेणा संघर्ष, गणेशोत्सवाचा आणि सामुदायिक जीवनाचा उत्साह आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दूर कुठून तरी येणारा गिरण्यांच्या यंत्रांचा अखंड आवाज. हा आवाज त्या परिसराची ओळख होता. हा सिनेमा परळ आणि लालबागच्या गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित होता, ज्यांनी आपल्या श्रमातून मुंबईची अर्थव्यवस्था उभी केली. हा सिनेमा आपल्याला सांगतो की जेव्हा 1982चा ऐतिहासिक संप झाला आणि गिरण्या कायमच्या बंद पडल्या, तेव्हा त्या माणसांच्या जीवनातून फक्त गिरण्याच नाही तर त्यांची ओळख, त्यांचं विश्व आणि त्यांची सामुदायिक जीवनशैली देखील हिरावून घेतली गेली. आज या संघर्षाच्या आणि त्यागाच्या भूमीवर परळचे कॉर्पोरेट टॉवर्स उभे आहेत. खरं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या शहराच्या इतिहासात डोकावतो, तेव्हा आपल्याला त्या शहराच्या आत अशाच अनेक जुन्या पुराण्या कथा दडलेल्या आढळून येतात, ज्या आपल्याला अनेक वर्ष मागं घेऊन जातात. मुंबईतील परळ ही अशीच एक जागा आहे, जी आज एका प्राचीन बेटांचा वारसा घेऊन उभी आहे. या जागेने ब्रिटिश गव्हर्नरचं निवासस्थान पाहिलं, त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय पाहिले, गिरणी कामगारांचा संघर्ष पाहिला, प्लेगचा कहर पाहिला आणि औद्योगिक क्रांती देखील पाहिली. ही ती जागा आहे जिथे इतिहास बदलला, मुंबई बदलली आणि माणसांचं जगणं सुद्धा बदलून गेलं. आज हा भाग कॉर्पोरेट भारताचं केंद्र आहे, पण त्या चकचकटाखाली दडलेल्या आहेत त्या 1.5 लाख कामगारांच्या श्रमाच्या, त्या भूमीच्या आणि त्या त्यागाच्या कथा, ज्यांनी खऱ्या अर्थानं आधुनिक मुंबई उभी केली. मुंबईचा इतिहास या सिरीजमधील आजच्या भागात आपण याच ऐतिहासिक परळचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर परळचा इतिहास हा किमान 7 ते 8 शतकांपूर्वीचा आहे. 13व्या शतकात हा भूभाग राजा भीमदेवाच्या आधिपत्याखाली होता, ज्यामुळे या भागाला ऐतिहासिक महत्त्व मिळालं. परळ या नावाच्या उगमाविषयी बोलायचं झाल्यास याबाबत बरीच मतमतांतर आढळून येतात. काहींना वाटतं की याचा उगम कदाचित परळ किंवा पडल नावाच्या झाडामुळे झाला असावा, तर काही जण परळ हे नाव सॅन्स परेल या फ्रेंच शब्दाचा अपभ्रंश असल्याचं मानतात, ज्याचा अर्थ अतुलनीय असा होतो. इथल्या स्थानिक परंपरेनुसार परळमध्ये परळी वैजनाथ महादेव मंदिर आहे. हे शंकराचं एक प्राचीन मंदिर आहे, त्यामुळं परळी या नावावरूनच पुढं परळ हे नाव प्रचलित झालं असंही मानलं जातं. आता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सुद्धा परळी वैजनाथ हे एक ठिकाण आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग मानलं जातं. पण त्या मंदिराचा आणि परळच्या मंदिराचा काही संबंध आहे का, असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्यामुळं या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरांनाही माहिती होईल. असो, तर परळच्या प्राचीन वारशाचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे 5व्या किंवा 6व्या शतकातील परळचं शिव किंवा 12 देवीचं शिल्प. या जुन्या शिल्पाची आजही पूजा केली जाते. यावरून परळच्या भूभागाचं धार्मिक आणि सांस्कृतिक मूळ किती खोलवर रुजलेलं आहे हे सिद्ध होतं. परळचे पहिले रहिवासी पंचकळशी होते. ते स्वतःला सोमवंशी क्षत्रिय म्हणून घेत असायचे. त्यांनी इथं त्यांच्या 3 देवतांची म्हणजेच वागेश्वरी, चंडिका आणि महादेवाची मंदिरं उभारली. त्यानंतर परळमध्ये ठाकूर समाज स्थायिक झाला. त्यांच्या वस्तीला आजही ठाकूरवाडी म्हणून ओळखलं जातं. हे ठाकूर लोक पूर्वी लहान सहान लष्करी पदावर काम करायचे. 1530च्या सुमारास पोर्तुगीजांनी या भागावर कब्जा केला, तेव्हा हे एक लहान गाव होतं. पुढं पोर्तुगीजांनी हे बेट जेसुएट धर्मगुरूंकडे सोपवलं. पण 1661 मध्ये मुंबई ब्रिटिशांकडे गेली आणि परळमध्ये बदल दिसू लागले. 18व्या शतकाच्या सुरुवातीला परळ हे मुख्यतः कोळी बांधवांच्या वस्त्यांसाठी ओळखलं जात होतं. भोवाडा, पोमल्ला आणि सालगाडो या 3 वस्त्या मिळून परळ तयार झालं होतं. याशिवाय हे परळ त्याच्या भातशेतीमुळे सुद्धा प्रसिद्ध होतं, जे नंतर खाऱ्या पाण्याची जमीन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कोळी बांधवांच्या वस्त्या आणि भातशेतीच्या या साध्या बेटाचं नशीब लवकरच पालटलं, कारण 1770 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी परळमध्ये आपलं आलिशान निवासस्थान गव्हर्नर हाऊस बनवलं. याच ठिकाणाहून मुंबई शहराच्या विकासाचे आणि प्रशासनाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. या निर्णयामुळेच परळला मुंबईच्या प्रशासकीय नकाशामध्ये महत्त्वाचं स्थान मिळालं. याच काळात हॉर्नबी वेलाड प्रकल्पांतर्गत लँड रिक्लेमेशनचं काम सुरू झालं. समुद्र भरून नवीन जमीन तयार झाली आणि परळ बेट हळूहळू मुंबई शहराचा एक सलग भूभाग बनू लागलं. परंतु ही प्रशासकीय आणि आलिशान ओळख परळसोबत कायम राहिली नाही. 1896 मध्ये जेव्हा मुंबईत प्लेगची भीषण साथ पसरली, तेव्हा या गव्हर्नर हाऊसचा इतिहास एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचला. जेव्हा मुंबईत भीषण प्लेगची साथ पसरली, तेव्हा परळमधील गव्हर्नर हाऊस तात्पुरत्या संशोधन केंद्रात रूपांतरित करण्यात आलं.
इथंच 1899 मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर वॉल्डेमार हॅपकिन यांनी प्लेग रिसर्च लॅबोरेटरी सुरू केली. डॉक्टर हॅपकिन यांनी प्लेगवरील लस शोधण्यात मोठी भूमिका बजावली. आज हेच ठिकाण हापकिन इन्स्टिट्यूट म्हणून ओळखलं जातं. हे जागतिक स्तरावर वैद्यकीय संशोधनाचं मोठं केंद्र आहे. परळची ही आरोग्य क्रांती इथंच थांबली नाही. 1926 मध्ये किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात KEM हॉस्पिटलची स्थापना झाली, ज्यामुळे शहरातील सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सेवेचं नवं युग सुरू झालं. त्यानंतर 1941 साली सर दोराबजी टाटा ट्रस्टने टाटा मेमोरियल हॉस्पिटल उभारलं. हे देशातील पहिलंच आधुनिक कर्करोग उपचार केंद्र ठरलं. 1850च्या दशकात परळमध्ये औद्योगिक क्रांती आली. कापड मिल्स म्हणजेच टेक्स्टाईल इंडस्ट्री इथे झपाट्याने वाढली. लक्ष्मी मिल, फिनिक्स मिल, युनियन मिल आणि अनेक मोठ्या गिरण्या या भागात उभ्या राहिल्या. हजारो कामगार ग्रामीण भागातून मुंबईत आले आणि परळ हे त्यांचं एक नवं घर बनलं. इथल्या मिल कामगारांनी पुढे मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय इतिहासात मोठी भूमिका बजावली. कामगार चळवळ, संप, युनियन यांचा इतिहास परळने जवळून पाहिला. पण 20व्या शतकाच्या अखेरीस हे औद्योगिक युग संपुष्टात आलं. त्याचं कारण म्हणजे कामगारांना हवी असलेली वेतनवाढ आणि चांगल्या बोनसची मागणी गिरणी मालक वारंवार फेटाळून लावत होते. त्यामुळं कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 18 जानेवारी 1982 रोजी ऐतिहासिक संप सुरू झाला. तब्बल 18 महिने चाललेल्या या संपाला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, ज्याचा गंभीर परिणाम असा झाला की मुंबईतील कापड गिरण्या कायमस्वरूपी बंद पडल्या. 1.5 लाखाहून अधिक कामगारांनी रोजगार गमावला. यासोबतच यंत्रांचा तो अविरत आवाज आणि गिरण्यांची गजबज कायमची थंडावली. खरं म्हणजे गिरण्यांचा तो आवाज लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आवाज होता. पण तो दिवस उजाडला आणि परळच्या कामगार वस्त्यामध्ये एक भयान शांतता पसरली. एका सुवर्णयुगाचा अंत झाला. या रिकाम्या झालेल्या गिरण्यांच्या जमिनीवर पुढे व्यावसायिक आणि निवासी इमारती उभ्या राहिल्या, ज्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेचं आणि भूभागाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं. 2000 नंतर या जागेवर नवा विकास आणि बदल झाला. फिनिक्स मिलचं रूपांतर हे परळच्या बदलाचं सर्वात मोठं उदाहरण आहे. गिरण्या बंद पडल्यावर फिनिक्स मिलच्या जमिनीचं मूल्य कापड व्यवसायापेक्षा कितीतरी पटीनं जास्त होतं. त्यामुळे 1990च्या दशकात जागा मालकांनी उत्पादन थांबवून आपल्या 25 एकर जागेच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला. त्यांनी कापड गिरणीच्या इमारती पाडून तिथं मनोरंजन आणि रिटेल सुविधा सुरू केल्या. 1996 मध्ये बॉलिंग कॉन्कोर्स आणि त्यानंतर बिग बाजारचं पहिलं स्टोअर इथं सुरू झालं. यातूनच फिनिक्स मिलचं रूपांतर हाय स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये झालं, जे परळच्या इतिहासातील सर्वात मोठं रूपांतर मानलं जातं. ज्या ठिकाणी कधीकाळी शेकडो कामगार रात्रंदिवस घाम गाळायचे, त्याच जमिनीवर आज चकचकीत मॉल्स आणि पंचतारांकित हॉटेल्स उभे आहेत. पण गिरणीच्या त्या जुन्या चिमण्या आजही तिथं उभ्या आहेत, एका युगाच्या बदलाचे आणि त्यागाचे मौन साक्षीदार म्हणून. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.